जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, बीड जिल्हा म्हटलं की माणसाच्या डोक्यात चक्र फिरायला लागतं. बीड जिल्ह्यामध्ये असं काय आहे? बीड जिल्हा म्हटलं की गुन्हेगारी, आतंकवादी प्रक्रिया, त्याच्यानंतर डॉक्टरांचा सुळसुळाट, बऱ्याचशा गोष्टी बीड जिल्ह्यामध्ये घडत आहेत. मग त्याच्यामध्ये आणि आता थोड्या दिवसापूर्वीचा कालावधी म्हटलं की जालना जिल्हा आणि बीड जिल्ह्याच्या बाँड्रीवर असलेले अंतरवाली सराटी गाव, ह्या गावामुळे बीड जिल्हा खूपच प्रसिद्ध झाला. परंतु गेल्या 10 वर्षापूर्वीचा काळ म्हणा किंवा त्याच्या अगोदरचा काळ म्हणा, जसं की डॉक्टर मुंडे, डॉक्टर सानप या लोकांनी बीड जिल्ह्याला एवढं गाजवलं की भयान, की ह्या लोकांनी, आणि डॉक्टर सानप असो किंवा डॉक्टर मुंडे असो किंवा कोणी असो, डॉक्टरला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देव मानलं जातं. डॉक्टर म्हणजे पृथ्वी तलावरील दुसरा देवच. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कसा असतो की एखादी व्यक्ती आडले नडलेलं काम केलं, समजा माझं एखाद्याने काम केलं किंवा मी एखाद्याचं काम केलं, तर समोरच्याचं काम केल्यामुळे मी समोरच्यासाठी काही काळासाठी देव माणूस होऊन जातो. काय असतं, मी एखाद्याचं जर समजा आडलेलं काम जर काही सेकंदात केलं किंवा त्याची नड भागवली, जे काय नड असेल ती भागवली, तर त्या माणसासाठी मी काही काळासाठी देव होऊन जातो. म्हणजे देव होतो म्हणजे काही मी चुकीचा प्रकार करायला नाही पाहिजे नंतरच्या काळात. परंतु असाच काहीसा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून गाजत आहे. 90 पासूनच्या काळामध्ये बीड जिल्हा फक्त आणि फक्त स्त्रियांच्या अत्याचारासाठी प्रसिद्ध आहे. तो कसा, तर आपण बघू. त्या काळामध्ये 90च्या काळामध्ये किंवा 2000च्या काळामध्ये काय व्हायचं की जे समजा सासू सासरे, नवरा, नणंद यांची अपेक्षा काय राहायची की आपल्या घरामध्ये नातू यावा, वंशाला दिवा यावा, या हिशोबाने काय केल्या जायचं की गर्भ चाचणी केल्या जायची. आणि त्या काळामध्ये त्या ठिकाणी नामांकित डॉक्टर, त्यांचे नावं आलेले आहेत, म्हणजे नाही अशातला भाग नाही आहे. डॉक्टर सानप, डॉक्टर मुंडे तिथले प्रसिद्ध डॉक्टर आहेत बीड जिल्ह्यातले. तर अशा लोकांचा सुळसुळाट त्या काळामध्ये भरपूर होता. महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये होता, पण बीड म्हणजे नामांकित, चर्चिलेलं. काही जरी झालं तर बीडची बातमी यायची. मग कमी पैशामध्ये म्हणा, जास्त पैशामध्ये म्हणा, त्यांच्या परीनं जे काही असेल, मग त्याच्यामध्ये तो गर्भ मुलीचा असो मुलाचा असो, कधी कधी काय करायचे, पैशाच्या हवेसाठी मग तो मुलाचा जरी गर्भ असला, मग तो मुलगा गर्भ खराब आहे, त्याला छिद्रच आहे, तो निकामीच झालेला आहे, त्याने असंच केलं, त्याला तसंच झालं, असे करून बरेचसे पैशाच्या आहारी जाऊन ह्या लोकांनी आबोषण केलं. म्हणजे बाळ जन्माला यायच्या अगोदरच अनेक गर्भ त्यांनी काय केले, भ्रूण हत्या त्या ठिकाणी केल्या. मग ते प्रकरण एवढं गाजलं की महाराष्ट्रामध्ये तर ते सुरुवात झालीच होती, परंतु पूर्ण देशामध्ये हळूहळू ते प्रकरण वाढत गेलं. मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये ह्या गोष्टीला सुरुवात झाली. का, की वंशाला दिवा पाहिजे, आम्हाला मुलगी नको, नात नको. आजीचं म्हणणं असायचं, आजोबाचं म्हणणं असायचं, आम्हाला नातूच पाहिजे, आम्हाला मुलगी नको, मुलगी पराया धन असतं, आम्हाला तिची आवश्यकता नाही, मुलगा हुंडा देणारा आहे आणि मुलगा झाला म्हणजे पैसा येतो, आडमाप हुंडा दिला जातो आणि
त्या काळामध्ये हुंडा प्रथा पण खूप चालायची. मग असं होत असताना हजारो स्त्रियांची गर्भपात झाले, भ्रूण हत्या झाल्या आणि त्याच्यामध्ये बीड जिल्हा हा म्हणजे पूर्ण देशामध्येच ती प्रथा सुरू झाली होती. एक नवीन ट्रेड सुरू झाला होता आणि त्याच्यानंतर बीड जिल्हा नामांकित असा झाला की ह्या डॉक्टरमुळे. आता आणखी बरेचसे डॉक्टर असतील तिथे, पण यांचे नाव पेपरला होते, हेडलाईनला होते, प्रत्येक पेपरला यांचं नाव होतं. आणि आजची परिस्थिती पाहता स्त्रियांची संख्या कमी झाली, कारण भ्रूण हत्या झाल्यामुळे मुली कमी झाल्या, मुली कमी झाल्यामुळे मुले वाढली आणि त्याची तुलना संतुलन बिघडलं ना. संतुलन बिघडल्यामुळे काय झालं की एक पारडं जड झालं. कशाचं? मुलांचं पारडं जड झालं, मुलांची संख्या वाढली, मुलींची संख्या कमी झाली. म्हणजे 2 मुलामध्ये 1 मुलगी अशी अवस्था निर्माण झाली होती. आणि ती अवस्था निर्माण झाली, ठीक आहे, शासनाने नंतर हालचाल केली, परंतु शासनाने सुद्धा डॉक्टरला लय डोक्यावर घेतलं. एवढं डोक्यावर घेतलं की भयानक. जर समजा डॉक्टरकडून चूक जर झाली तर डॉक्टरला तिथं म्हणजे माफी आहे. मग ते पूर्वीच्या काळात काय व्हायचं, म्हणजे 90-2000च्या काळात एखादी घटना जर झाली तर डॉक्टरला मारहाण व्हायची वगैरे वगैरे. नातेवाईक, त्या पेशंटचे नातेवाईक डॉक्टरवर हल्ला करायचे, ते जे काही असेल ते. मग त्याच्यामध्ये ते पेशंटला इजा झाल्यामुळे नातेवाईकांनी हल्ला केला, मग डॉक्टरचं नुकसान व्हायचं, त्याची दवाखान्याची तोडफोड व्हायची वगैरे वगैरे. मग शासनाने काय केलं, एक नवीन कायदा काढला. त्या कायद्याअंतर्गत डॉक्टर लोकांना संरक्षण दिलं. एवढं संरक्षण दिलं की डॉक्टर डोक्यावर बसले. एवढे डोक्यावर बसले की त्यांनी कचाकचाच कापायला सुरुवात केली. मग आता साधं जरी समजा डिलिव्हरी असली, नॉर्मल डिलिव्हरी जरी असली आणि एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे जर गेलं तर सिझरच करावं लागतं. मग नॉर्मल डिलिव्हरीला किती लागते? 5-10 हजार रुपये. तिथं किती लागतात? 50-60. त्याच्यामध्ये ते शासनाने ते नवीन नवीन स्कीम आणल्या. राजीव गांधी आरोग्यदायी योजना, महात्मा फुले आरोग्यदायी योजना, आयुष्यमान भारत. त्याच्यामध्ये मग शासनाने लोकांना स्कीम दिली. पण त्या स्कीमचा फायदा कोणाला आहे? जो पेशंट आजारासाठी गेला आहे, निदान करण्यासाठी गेला आहे, त्याला त्याचा फायदा आहे का? नाही. फायदा कोणाला आहे? डॉक्टरला. आता समजा माझं शुगरचं डोळ्याचं ऑपरेशन आहे. आता शुगर पेशंट असल्यामुळं डोळ्याचं ऑपरेशन शक्य नाही. मग त्याला ट्रीटमेंट वेगवेगळी देऊन शुगर कमी करून वगैरे वगैरे काय जे काय असेल ते मग ऑपरेशन ठरलं. त्याच्यामध्ये विम्यामध्ये बसत असेल, त्या नियमामध्ये बसत असेल, आयुष्यमान भारतमध्ये, महात्मा फुले, राजीव गांधी या स्कीममध्ये तर बसत असेल, तर डॉक्टर अगोदरच फॉर्म भरून घेतात. काय भरून घेतात की तुमचं ऑपरेशन आम्ही करत आहोत, तुमचा जिथं 20,000 खर्च येतोय तिथं 80,000 खर्च दाखवायचा, पैसे काढून घ्यायचे. मग माझं म्हणणं आहे, माझ्यासारख्याला ठीक आहे, माझी परिस्थिती ठीक आहे, पण एखादा गरीब असेल, त्याच्याकडे आयुष्यमान भारत असेल, महात्मा फुले असेल, राजीव गांधी असेल, त्याची ऑपरेशन करण्याची ऐपत नाही. त्याला या सगळ्या गोष्टी मिळाल्या, सुविधा मिळाली, ते विमा मिळाला, सगळ्या गोष्टी मिळाल्या, परंतु डॉक्टरांनी त्याच्या 20,000च्या ऐवजी 80,000 रुपये त्याच्या खात्यातून काढून घेतले. नंतरचा त्याला खाण्यासाठी काय? खाण्यासाठी कुठून आणायचे पैसे? त्याच्या खात्यावर काय? हे सगळंच लिहून घेतात. त्या पेशंटला खाण्यासाठी काय? त्याचा उदरनिर्वाह कसा चालायचा? तो 2 ते 2.5 महिने घरामध्ये बसणार, तर मग त्याला आणून कोण देणार? त्याच्याजवळ स्रोतच नसेल काही उत्पन्नाचा, तर मग ह्या विम्यातून जे पैसे डॉक्टर लोकांनी काढलेले, तर मग याला खाण्यासाठी त्या पैशाचा उपयोग काय होणार? तुम्ही उपचारासाठी पैसे दिलेत, पण उपचार झाल्यानंतर त्याला जे लागणारे औषधं, गोळ्या, त्याच्यानंतर जेवण, त्याचे फळं, जे ज्यूस वगैरे, जे याच्यासाठी काय पैसा आहे? त्याची तरतूद काय? डॉक्टर तर पैसे काढून मोकळा झाला. ते
अहो तिथं रांगा लागायच्यात. तुमचा फॉर्म आहे का, आणि तुम्ही विमा काढलेला आहे का, आणि भरा फॉर्म, मारा साया, मारा अंगठे. म्हणजे तुम्ही पहा दवाखान्यामध्ये, मी सांगतोय म्हणून नाही आहे, तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पहा. म्हणजे काय असतं की ही वास्तविक परिस्थिती आहे. मग सर्वसामान्य माणसांनी कसं जीवन जगायचं, आणि त्याच्यात आता एक नवीन बीड जिल्ह्यातली भर पडली, तुम्हाला सांगतो. तोच महत्त्वाचा मुद्दा आहे. हा तर मी मुद्दा सांगितला आहे, पण बीड जिल्ह्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रामधून आणि बीड जिल्ह्यामधून हजारो कुटुंब ऊसतोडीला महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या ठिकाणी जात आहे. तर मग या हजारो कुटुंबामध्ये नुसतं पुरुष नाही आहे ना, काय आहे, पुरुष नाही आहे ना, तर त्याच्यामध्ये स्त्रियासुद्धा ऊसतोडीला जातात. सर्वात मोठी समस्या स्त्रियांची आहे. काय समस्या आहे तुम्हाला सांगतो. आता प्रत्येक ठिकाणी पाण्याची व्यवस्था पाहिजे तशी नसते. काही ठिकाणच्या विहिरीचं पाणी, बोरचं पाणी वेगवेगळं असतं. प्रत्येकाच्या शरीराची रचना ही वेगळी आहे. प्रत्येक स्त्रीच्या शरीराची रचना वेगळी, पुरुषाची रचना वेगळी. आणि त्याच्यामध्ये काय होतं की एखाद्याला बोरचं पाणी सहन होत नाही, विहिरीचं पाणी सहन होत नाही. मग अशा वेळेस जारचं पाणी उपयोगी केलं जातं. मग जार आणायला समजा 5 किलोमीटर जायचं यायचं, तेवढ्या वेळामध्ये मग हे काय करतात की बाबा जे पाणी आहे तेच प्या आणि आपलं जीवन भागवा. जारच्या पाण्यामध्ये सुद्धा लिक्विड टाकलं जातं. ते लिक्विड, आता समजा माझ्याकडं 3-4 वर्षाचं लेकरू आहे आणि मला कंटाळा आला, माझ्याकडं जारचा प्लॅन्ट आहे. मी सांगितलं अरे बाबा त्याच्यामध्ये 2 झाकणं टाक. ते लेकरू प्रत्येक वेळेस बॉटल वाकडी करतं. त्यावेळेस काय होतं की 2 झाकण्याच्या ऐवजी 3 झाकणं, ॲसिड काय होतं ते लिक्विड त्या पाण्यामध्ये ऑलरेडीच पडतं. आणि ह्या मुलांनी काय केलेलं असतं, 2 झाकणं टाकलेले असते. ते टाकताना 3 झाकणं पडलेलं असतं ऑलरेडी, आणि मुलांनी 2 झाकणं भरून टाकले. म्हणजे एकूण लिक्विड किती झाले, 5 झाकणं. मग 1000 लिटर पाण्याला जर समजा 5 झाकणं लिक्विड जर टाकलं आणि त्याच लिक्विडचा एक थेंब तुमच्या जीन्स पॅन्टवर पडू द्या, आणि 10 मिनिटानंतर किंवा 1 तासानंतर तुम्ही त्या पॅन्टची अवस्था बघा काय होती ती. मग ते लिक्विड शरीरात गेल्यानंतर तुमच्या शरीराची काय कंडिशन करत असेल विचार करा. मग त्याच्यामध्ये ती बाई 2 महिन्याची, 3 महिन्याची, 4 महिन्याची प्रेग्नेन्स म्हणजेच गरोदर असू शकते. त्या बाळावर काय परिणाम होत असेल, वजन उचलताना झटका बसला, ते मूल आडवं झालं वगैरे, काय जे प्रक्रिया असतील नंतरच्या त्या नंतरच्या. मग हा जो, आणि त्याच कंडिशनमध्ये ऊस उचलत असताना किंवा भारे उचलत असताना, मोळी उचलत असताना या स्त्रियांना म्हणजे अर्धपोटी कधी असतात, कधी पूर्ण जेवण झालेलं नसतं, कधी ज्याला आपण MC म्हणतो मासिक पाळी, 4 दिवसाचा कालावधी, पिरियड्स ज्याला म्हणतो आपण, त्या अवस्थेमध्ये त्या बाईला ती मोळी उचलणं शक्य नसतं, त्रास होतो. अशा परिस्थितीमध्ये तो ठेकेदार, गुत्तेदार जो मोहरके असतो कुठला, त्या टोळीचा, तो काय करतो की बाई तुझ्याच्यानं होत नाही, तू काय कर, पुढे येऊ नको, किंवा मग त्याचे पैसे कट. मग अशा वेळेस बऱ्याचशा महिलांनी, माता भगिनींनी काय केलेले की आपल्या गर्भपिशव्या काढून टाकलेल्या आहे. म्हणजेच 30-32 वर्षाच्या तरुण मुली लग्न झालेल्या ऊसतोडीला जात आहेत, आणि त्यांनी 1 मूल किंवा 2 मुलाच्या कंडिशनमध्ये काय केलेलं आहे की आपल्या गर्भपिशव्या काढून टाकल्या. काहीला 2-2 मुलं असतील, काहीला 1-1 किंवा नेमकंच लग्न झालेलं असतील. अशा कंडिशनमध्ये तरुण स्त्रियांनी, माता भगिनींनी आपल्या गर्भपिशव्या काढल्यात. आणि बऱ्याचशा त्या ठिकाणी अशा काही घटना ऐकल्यात की त्या गर्भपिशवी कमकुवत आहेत, निकामी झालेल्या आहेत, खराब झालेल्या आहेत, अशी कारणं दाखवून सुद्धा डॉक्टरांनी त्या काढून टाकल्यात. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा पैसा सुरू झाला आहे.
आणि फायदा कोणाचा होतोय? डॉक्टराचा आणि गुत्तेदाराचा, त्या मोहरक्याचा, ऊसतोडीवाल्याच्या मोहरक्याचा. म्हणजे त्याचा ऊस चाललाय, त्याला त्याचं बेनिफिट मिळतंय आणि डॉक्टराला त्याची फी मिळते. मग ती गर्भपिशवी काढण्याचं समजा 1000 रुपये असेल, तर तुम्हाला इमर्जन्सीमध्ये काढायची, खराब झालेली नसली झाली तरी खराब झालेली काढायची, मग तुम्हाला 5000 10,000 आडून, कारण ऊसतोडी जवळ आलेली, तोंडावर आलेली, पावसाळा सुरू झालेला, अशा अनेक कारणामुळे काय होतंय की परत एकदा मुलींची संख्या कमी होत आहे. शासनाने या गोष्टीवर गांभीर्याने विचार करायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री किंवा आरोग्य विभागाचे जे डॉक्टर मंत्री असतील, त्यांनी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माननीय पंतप्रधान यांच्याशी सर्व चर्चा करून या ऊसतोडीच्या कामगार महिला यांना जो त्रास भोगावा लागत आहे किंवा यांना जो अशा प्रकारचा विशिष्ट प्रकारचा त्रास होतो आहे, या त्रासाला मुक्ती देण्यासाठी काहीतरी पर्यायी मार्ग काढायला पाहिजे किंवा महिलांना ऊसतोडीसाठी बंधनकारक न करता त्यांना त्याच्यातून मुक्तता द्यायला पाहिजे. त्यांना त्याच्यातून त्या ऊसतोडीमधून स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. पुरुषांनी ऊसतोडी करा, काय करायचं तर पुरुषांनीच करा, असं सक्तीचं बंधन माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी या गोष्टीवर विचार करायला पाहिजे. तसेच माननीय पंतप्रधानांनी सुद्धा या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे, जेणेकरून भविष्यात परत एकदा मुलींची संख्या कमी होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि कुठल्या तरी मातेच्या उदरी, महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कुठल्या तरी मातेच्या उदरी एखादी जिजाऊ, अहिल्याबाई, ताराबाई, जसे की झाशीची राणी लक्ष्मीबाई, ह्या सर्वच्या सर्व स्त्रिया महाराष्ट्रातल्या आहेत. आणि भविष्यात माझं तरी एक वैयक्तिक मत आहे, एखादी तरी माता भगिनीच्या उदरी अशी महान ज्योत जन्माला येईल. क्रांतीसूर्य रमाबाई आंबेडकर असतील, त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले असतील, अशा अनेक स्त्रिया जन्माला येऊ शकतात. फक्त शासनाने त्याला कायद्याने बंधन घालायला पाहिजे, आवश्यक आहे. जर असे नाही झाले तर परत एकदा आजची परिस्थिती ज्याप्रमाणे आहे, एका गावामध्ये किमान 100 मुलं लग्नाचे बाकी आहेत, ज्यांची वय 18 ते 35 पर्यंत आहेत आणि गावामध्ये मुली किमान 10 ते 15 आहेत. मग विचार करा, कशी ही तुलना कशी होईल, हे समतोल कसा सांभाळला जाईल. तर शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या माहितीसाठी तुम्हाला कितपत योग्य वाटला आणि तुमच्याकडे याच विषयावर आणखी काही माहिती असेल तर मला कळवा. मी माझ्या ज्ञानामध्ये ती भर समजून परत एकदा नवीन विषय चांगल्या स्वरूपाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करील आणि समाजामध्ये एक आत्मीयता, आपल्या माता भगिनीविषयी, आपल्या जन्मभूमीविषयी, ज्या छत्रपतींनी स्वराज्याची निर्मिती केली किंवा दक्षिण भारतामध्ये अनेक चोल साम्राज्यासारखे महान राजे होऊन गेले, ज्यांनी 1,500 वर्ष या देशावर राज्य केलं, अशा महान राजाला अभिवादन करत मी आपणा सर्वांचा या ठिकाणी निरोप घेत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय धन्यवाद.